पद निर्माण दुसरे लोक करतात, तर मग खरंच तुम्ही आम्हाला गोखले साहेब समजलेत का? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब गोखलेंनी जी चालवलेली चळवळ होती, समाजामध्ये जाऊन प्रबोधन करायचं, समाज एकसंध ठेवायचा, समाजाला उन्नतीच्या मार्गावर न्यायचं, हे ज्यावेळेस आम्ही डोळ्याने बघत होतो, आपल्या समाजामध्ये भरपूर नेते तयार झाले होते साहेब. त्यामध्ये तुम्ही आम्ही मोडू शकू कदाचित. मी दुसऱ्या म्हणजे स्वतःला झाकून ठेवत नाही. आपण सर्व स्वार्थी होतो, आपल्या स्वतःसाठी चळवळ करत होतो. कारण की गोखले साहेबांनंतर बरेचसे नेते तयार झाले आणि त्यांनी ती संघटना काढली, संघटना चालवल्या, कुठेतरी राजकीय पक्ष तडजोड करून नंतर त्या संघटना विसर्जित केल्या. मग मी काही बऱ्याचशा संघटनेमध्ये मला आमचे दाजी विष्णूजी आनंद साहेब यांनी मला सुरुवातीला एका संघटनेचं तालुका अध्यक्षपद दिलं होतं आणि त्या संघटनेत तालुका अध्यक्षपद दिल्याच्या नंतर नाही मला ते उपाध्यक्षपद दिलं होतं मला तालुक्याचं. आणि त्या संघटनेचं उपाध्यक्षपद दिल्यानंतर माझी सुरुवात झाली साहेब. कारण की अगोदर मी ज्या संघटनेमध्ये होतो त्या संघटनेची विचारधारा मला पटली नाही. कारण की ती विचारधारा घेऊन मी समाजाला बेमान होत नाही आणि गोखले साहेबांच्या विचाराला बेमान होत नाही, म्हणून मी त्या संघटना सोडली होती. आणि ती संघटना सोडल्यामुळे नंतर मला विष्णुदाजीने आमच्या पद दिलं होतं एका संघटनेचं तालुका उपाध्यक्ष पद. आज विष्णुदाजी तुम्ही तालुका उपाध्यक्ष पद दिलं, आज मी तुमचे आभार मानतो. तुम्ही मला तालुका उपाध्यक्ष पद दिल्यामुळे कदाचित तुमच्या उत्तरामुळे आज मी एका संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष झालो, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तर मी झालो कसा आणि हेच तुम्हाला मी सांगतो. मायबापू कोणी मोठे असतात माझ्यापेक्षा वयानं, कोणी लहान असतात, कोणी माझ्या बरोबरीचे असतात, पण मी झालो कसं हे सांगतो. मी ज्या दिवशी त्या संघटनेचं पद घेतलं त्या दिवशी मी समाजाचं काम करण्याचं ठरवलं आणि गोखले साहेबच डोक्यात ठेवले होते. आमच्या दाजीच्या सांगण्यावरून मी गोखले साहेबच डोक्यात ठेवले होते. गोखले साहेबांनी समाजासाठी घराच्या बाहेर पडण्याचा घराचा विचार केला नाही. मी गोखले साहेबांची बरोबरीचं माझ्या जीवनात मी जिवंत आहे तोपर्यंत करू शकणार नाही, कारण की मी त्यांच्या कार्याचे तिळावरही काही माझा घेऊ शकत नाही. पण गोखले साहेबांच्या विचारात डोक्यात घेऊन मी प्रयत्न केले की मी गोखले साहेबांच्या चळवळ पुढे नेईन आणि मी त्या पद्धतीने चळवळ चालवत आलो. मी समाजाच्या अहोरात्र जिथं मला समाजाने आवाज दिला मी तिथं अहोरात्र गेलो, मला जिथं बोलवलं मी तिथे गेलो. मी कुठेही समाजाच्या जिथं एखादा प्रसंग समाजावर आला आणि त्या गावामध्ये जर जायचं काम पडलं तर मी समाजासाठी कुठेही मी माझी वैयक्तिक लिडरची तडजोड कुठे केली नाही आणि कोणापुढेही शरण गेलो नाही. मी तिथं गेलो तर फक्त समाजातच गेलो. मी इतर लोकांच्या घरी चहा सुद्धा त्या प्रयोगला घेतला नाही. कारण की मी जर आज नेता म्हणून या गावात आलो आणि माझ्या समाजाचा काहीतरी एखादा वाद आहे आणि मी जर जाऊन समोरच्या पार्टीच्या घरी चहा पितो तर ती माझ्या समाजाची हरासमेंट होईल आणि माझा समाज इथे झुकेल, हे मी कधी होऊ दिलं नाही. आणि मी त्या गावामध्ये चहा सुद्धा पिला नाही. जे मी ज्या गावामध्ये केलेलं आहे त्या गावातल्या प्रत्येकाला अनुभव आहे. आणि जर असं कोणी म्हणेल की तुम्ही असं केलं तर मला कोणीही दाखवावं की मी अशी तडजोड केली, मी माझं समाज कार्य सोडून देतो. आणि म्हणून मी माझ्या समाजाला सांगतो, तुम्हाला खरंच समाजाचं कार्य करायचं ना तर तुम्ही थोडक्या दिवसासाठी करा, पण इमानदारीने करा, पूर्ण इमानदारीने करा. तुम्हाला पद पैसा प्रतिष्ठा सगळ्यात भेटतात, आपोआप तुमच्याकडे चालून येतात. तुम्हाला कुठेही तुम्हाला लाचारी करत जायची गरज पडत नाही. सर्व गोष्टी तुम्हाला चालून येतात. उदाहरण सांगतो, घरापासून उदाहरण घ्या. जर तुमचे बाबासाहेब गोखलेंनी आपल्याला काय सांगितलं होतं की आपण सर्वांनी एकच संघ असलं पाहिजे, कारण की त्यांच्या संघटनेचंच नाव होतं अखिल भारतीय मातम संघ. मग त्यांनी संघटनेचं नाव जर अखिल भारतीय मातम संघ ठेवलं होतं तर मग मला सांगा, आपण डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेबांचं नाव घेतो आणि आपण जयंतीमध्ये पार्टिशन करतो, मग खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब गोखलेची चळवळ आपण आता लोक समजून घेतली का? जर डॉक्टर बाबासाहेब गोखलेची चळवळ जर आपल्याला खरंच समजली असती तर ज्या वेळेस अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या अध्यक्षपदासाठी आपल्या समाजामध्ये बैठक होते, त्या बैठकीमध्ये त्या अध्यक्षपदावरून एकमेकाचे हेळदेळ झाले असते का? मग तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब गोखलेची चळवळ समजली नाही तर अण्णाभाऊ साठे तर आणखी समोर आहे. जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब गोखलेची चळवळ समजली असती तर हनुमंत साहेब
कदाचित या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय नेता हे पद कुणाच्याही नावापुढे दुसरं आलं नसतं. राष्ट्रीय नेता हे पद दुसऱ्याच्या नावापुढे आलंच नसतं कधी डॉक्टर बाबासाहेब गोखले आहेत असताना. कारण की डॉक्टर बाबासाहेब गोखले अहो काय झालं पुढे नका जाऊ रे चुकून नका देत